शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. हे बोलायची गरज नव्हती, त्याच्या तोंडावरून एकंदरीत कळतच होतं. गाईज आम्ही आता इथे फिरायला आलो. इथे तिथे रात्री आम्ही किती 4 वाजता पोचलो. आपण ट्रायपॉड 4 वाजता पोचलो. पण मग चालून ट्रेक करून एवढे जास्त थकलेलो. रात्रीची मॅगी मस्त होती. ते पण आहे की वरती आलो, थोडेसे फोटो व्हिडिओ काढले आणि व्ह्यू एवढा सुंदर होता की आम्ही व्लॉगबद्दल विसरून गेलो. त्यामुळे जर डिस्कंटिन्युएशन दिसत असेल तर ती आमची चुकी नाही आहे. व्ह्यूच एवढा चांगला आहे. काय व्ह्यू आहे दाखवतो, चला. नीट सांग आता कुठे आपण ह्या स्पॉटला आहे. त्या स्पॉटला आपल्याला एककडेने आपल्याला पूर्ण सुंदर आता गारवेट प्लॅटूवर आहे. गारवेट प्लॅटूचा एक एंड तिथं गारवेट पॉईंट आहे आणि त्याचा दुसरा एंड जो की सोंडाईच्या डायरेक्शनला हे करतो, त्या एंडवरती आता आपण आहोत. त्या एंडचा व्ह्यू काहीतरी असा आहे. आम्ही कुठून सुरुवात केली आणि आता कुठे पोचलो. इथून ह्या स्पॉटपासून लिटरली आणि आज ऊन पण आहे बऱ्यापैकी, त्यामुळे प्रत्येक गोष्ट एकदम स्पष्ट दिसते. कदाचित ह्याच्यामध्ये दिसेल की नाही माहिती नाही, पण दाखवायचा प्रयत्न करू आता. 2x बेसिकली हा आहे डोम लाईट तलाव. त्या डोम लाईट तलावाच्या जस्ट बाजूला एक छोटंसं मंदिर दिसेल. मंदिराच्या थोडंसं मागे तिथून सुरुवात करून डॅमच्या बाजूने चालत येऊन ह्या स्पॉटला येऊन पोचतो आपण. तिथून मग चालत ही जी छोटीशी टपरी आहे त्या टपरीपर्यंत येतो आपण. फर्स्ट टपरी, सेकंड टपरी, आणि मग इथून मग एक हॉरिझॉन्टल रस्ता चालू होतो असा जो आपल्याला हॉरिझॉन्टली तिकडे वरती घेऊन जातो त्या बाजूला. आणि तिथून आपण वरती चढून तिथे एक फ्लॅग दिसेल तुम्हाला, भगवा फ्लॅग दिसेल. त्या भगव्या फ्लॅगच्या इथे आपण वरती गारबेट प्लॅटूला येऊन जॉईन होतो. तर गारबेट प्लॅटूपासून मग सरळ ह्या साईडला दुसऱ्या एंडला चालत यायचं. त्या एंडला चालत आल्यावरती पण अशा काहीतरी जागी पोचतो. आणि ह्याचा व्ह्यू तर नाही शब्दात सांगू शकत नाही, कारण की एक निमुळती वाट आहे आणि निमुळती वाट एका बाजूला डोम तलाव आणि दुसऱ्या बाजूला हा मोरबे तलाव क्लिअरली दिसतं. आणि समोर एकदम छोटंसं हे तिसरं टोक जे दिसतं आहे त्याच्यावरती भगवा दिसेल जर मी झूम इन केलं तर तो आहे सोंडाई फोर्ट. या साईडला आपला माथेरानचा पठार आहे. इथे माथेरानचं म्हणजे मेन पॉईंट जिथे येतो तिथून मग ती टॉय ट्रेन तिकडे त्या साईडला त्या पठारावरती घेऊन जाते. पुढे इरसाळगड पण आहे. इरसाळगड ह्या पॉईंटला आत्ता कंप्लीट ढगांमध्ये, त्यामुळे त्याचा पॉईंट दिसत नाही आता. पण तरी हा जो आहे माथेरानच्या डोंगराच्या मागच्या बाजूला तो आहे इरसाळगड. आणि ह्याच्याच मागे आता कलावंतीन आणि प्रबळगड आहे. आणि ह्या बाजूला इकडे लोणावळ्याचा डोंगर आहे. आणि पुढे हा असाच लोणावळ्याचा डोंगर कंटिन्यू होतो. आणि त्या बाजूला या डोंगराच्या मागे आपला नवी मुंबई चालू होते.
आलेली आहे. गुड बाय बोलाय. कसं वाटतंय भावा? थोडं वाईट वाटतं, अजून थोडं थांबू असं मन होतं, पण घरी तर जायचंच आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच्यासारखी आता पायपीट होणार नाही. आता फक्त इथून चालत चालत डोंगराच्या बाजूने दस्तुरी पॉईंटच्या इथं जायचं आणि तिथून मग टॅक्सी घेऊन डायरेक्ट नेरळ. आणि मग नेरळवरून डायरेक्ट नेक्स्ट टाइम 100% मी बाईक घेऊन येणार आहे. इथून असे चालत चालत तिथेपर्यंत येणार, तिथे परत कॅम्प लावणार. अरे ते काकांना बोललो तर काकांचं म्हणणं काय आहे की आता पावसाळ्यात तर कमी हवा आहे, हिवाळ्यात त्याच्यात डबल हवा असते, झाडांची पानंच राहत नाही एवढी हवा असते. बाय द वे मॅगी छान होती. आणि हा ॲक्च्युली आहे ना, इथल्या मॅगीमध्ये काहीतरी वेगळीच चव असते. काय वाटतं कशामुळे? चांगली असते कशामुळे? टेस्ट पाण्यामुळे मला वाटते. हां, पाण्यामुळे मला वाटते. लोकल झऱ्याचं पाणी हा. पॉईंट आहे. काही घरच्या मॅगीला ती टेस्ट येत नाही. आणि त्यातल्या त्यात अशा व्ह्यूसोबत ती मॅगी मिळाली ना, सोने पे सुहागा लिटरली. बस अर्ध्या तासाचे वॉकिंग, त्याच्यानंतर टॅक्सी. तुम्हाला दिसत आहे की माहीत नाही, पण ती जागा होती, ती पॉईंट दिसतो बघा तुम्हाला, तिथे आमची कॅम्पिंग होती. आता आम्ही निघालो, अर्धे रस्ते पोचलेत आम्ही, अर्ध्याहून जास्त पोचले. आम्ही वरती येताना ज्या रूटने आलो तो रूट त्या डॅमच्या बाजूने असा भिवपुरीवरून वरती जाणार. पण तुम्हाला जर इझी रूट हवा असेल वरती येण्यासाठी तर एवढी मेहनत नका करू. आता आम्ही जाण्याच्या रिटर्न जाण्याच्या हिशोबाने सांगतो. तर तिकडूनच वरती न जाता, वरती गार्बेज पॉईंट इथे वरती गार्बेज पॉईंट आहे, तिथेही न जाता एक गार्बेज पॉईंटच्या त्या स्टार्टिंग पॉईंटच्या बाजूने एक छोटी पायवाट जाते. आणि सीन बघत बघत मस्तपैकी पायवाट पकडून सरळ दस्तुरी पॉईंटला निघायचं. अनफॉर्च्युनेटली इथून गाडी निघणं तर मुश्किल आहे, इथून अशी वरतून नेऊन, कारण की इथे दरड कोसळल्यामुळे हा रस्ता बंद झाला आहे. आधी इथून गाडी निघू शकत असेल, पण आता तर ते शक्य नाही आहे, एवढी मी गॅरंटी देऊ शकतो. कारण की अशा रस्त्यावरून, कारण की आतापर्यंतचा रस्ता होता बऱ्यापैकी चांगला की त्याच्यावरून गाडी चालवू शकतो. आणि ज्याच्यामध्ये जिगर आहे की अशा एका साईडला अशी दरी असताना गाडी आणायची तर ते आणू शकतात. बघा किती मोठा खड्डा आहे. काहीतरी पक्षाचा आवाज येतो. पता नाही, कदाचित आम्ही चुकीच्या रस्त्याला गेलो, कारण की समोर जे आलंय लिटरली रस्ता प्रॉपर रस्ता आहे, आरामात गाडी येईल. का येईल इथून? पण उद्या आगे तो ओके आहे ना रे. अरे मग तिथून हे बघ ना, तिथून जाऊन आहे ना, आपण वरती चढण्याऐवजी खालून आलो. थोडंसं वरती चढायचं होतं अजून आपल्याला, वरती चढून मग इथून ह्या रस्त्याला यायचं होतं. चला आता पावसाच्या पाण्याने ब्रिज कोसळले, अख्खा ब्रिजच घेऊन गेलाय बाबा. ओ
आवाज कसला येतो रे? बर्ड आहे की इन्सेक्ट आहे? फायनली जरा सावलीचा रस्ता मिळाला. भाई लिटरली ऐसा ब्लू ब्लू दिख रहा है वो पानी, क्या सही है. इथं गाळ नसता ना भाई, ते तेव्हा त्या पाणी ह्याच्यातून निघतं त्यामुळे तेवढं स्वच्छ आहे. येऊ शकतो जमिनीतून झिरपते कारण वो बीच में ऐसा ब्लू टोन देख ना, क्या खतरनाक दिख रहा है. चल ऑलमोस्ट पोहोचतच आलोय आता फायनली. रस्त्याला पोचलोय. दम लागला. एक्सपेक्ट करत होतो तेवढा सोपा पण नाही हा रूट, पण हा वरती चढत येण्यापेक्षा तरी हे बेटरच आहे एनी डे. सो फायनली इट्स अ प्रॉपर रोड. टाटा. टॅक्सी मिळाली. कसं वाटतंय?